राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या भोसेगावच्या सरपंचपदी स्वाती बाळासाहेब टेमकर यांची बिनविरोध निवड झाल्याने भोसे ग्रामपंचायतमध्ये आता सत्तांतर झाले आहे। तनपुरे गटाच्या सरपंच प्रमिला टेमकर यांनी इतर सहकाऱ्यांना सरपंच पदाची संधी मिळावी म्हणून सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाची जागा रिक्त झाली आहे आणि भोसेगावच्या सरपंच पदावर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असतानाच ऐनवेळी विरोधी गटाने टाकलेला राजकीय डाव यशस्वी झालाय आणि विरोधी गटाच्या स्वाती टेमकर यांची सरपंचपदी बिनविरोध वर्णी लागली असून विरोधी गटाकडून गुलाल उधळत फटाके वाजवत आनंद साजरा करण्यात आला आहे। करंजी महसूल विभागाच्या सर्कल सीमा देटे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवड बुधवारी पार पडली आहे। विरोधी गटाचे बहुमत सिद्ध झाल्याचे लक्षात येताच सत्ताधारी गटाने काढता पाय घेतलाय। त्यानंतर स्वाती बाळासाहेब टेमकर यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे। यावेळी उपसरपंच हिराताई नामदेव वारे, ग्रामपंचायत सदस्य शंकर सुभाष टेमकर, मंगल देवीदास टेमकर यांच्यासह युवा नेते बाळासाहेब बांगर, माजी सैनिक प्रदीप टेमकर मेजर, भाऊसाहेब टेमकर, साईनाथ जोगदंड, देवीदास टेमकर, अंबादास वारे, बाळासाहेब टेमकर, अंबादास टेमकर, कानू साळवे, श्याम शिंदे, अशोक आनंदा टेमकर, रमेश टेमकर मेजर, सुभाष टेमकर, अशोक वांडेकर, माजी सरपंच गंगूबाई वारे, विठ्ठल टेमकर, भुजंग शिंदे, कानिफ टेमकर, राहुल टेमकर, सविता टेमकर, सुनील शिंदे, तुळशीराम आहेर, अमोल वारे, अमोल टेमकर, अविनाश वारे या नेतृत्व प्रमुखांची देखील भूमिका या निवडीप्रसंगी महत्त्वाची ठरली आहे। स्वाती टेमकर यांच्या सरपंच पदाच्या निवडीमुळे भोसे गावात सत्ता बदल झाला असून तनपुरे गटाकडील सत्ता कर्डिले गटाने खेचून आणली आहे। सर्व ग्रामपंचायत सदस्य व भोसे ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन गावचा पारदर्शकपणे विकासाचा अनुशेष भरून काढू अशी भावना नवनिर्वाचित सरपंच स्वाती टेमकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे। माझे नाव स्वाती बाळासाहेब टेमकर, माझी भोसे गावात ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद निवड झाली आहे। माझे सदस्य शंकर भाऊ टेमकर, हिराताई वारे, मंगलताई टेमकर यांचे मी खूप खूप आभारी आहे। यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व गावचा कारभार व्यवस्थित पार पाडेल अशी माझी। आज भोसे गावामध्ये भोसे ग्रामपंचायतची सरपंच पदासाठी निवड होती। आमदार शिवाजीराव कर्डिले गटाच्या वतीने आमच्यातर्फे स्वाती बाळासाहेब टेमकर यांना बिनविरोध निवड झालेली आहे। त्यांची मी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो। तसेच त्यांना एक विनंती करतो, सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावचा विकास व्हावा ही माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती आहे। गावामध्ये जी सरपंच पदासाठी निवड झालेली आहे, सरपंच पदासाठी आमच्या गावामध्ये स्वाती बाळासाहेब टेमकर आणि आमच्या हिराताई वारे यांची उपसरपंचपदी असे निवड झालेली आहे। मी त्यांना एकच विनंती करतो, जे काय आजपर्यंत जे गावामध्ये झालंय ते विसरून जा, पण विरोधक विसरून जा, पण जे गावचा जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने सर्व गावातले जे कामं राहिलेले ते पूर्ण करावेत अशी मी त्यांना विनंती करतो। मध्ये 4 वर्षानंतर एक सत्तांतर होऊन शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या गटाची भोसे ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करून आमच्या गावच्या सरपंच स्वाती बाळासाहेब टेमकर यांची निवड करून भोसे म्हणजे या ठिकाणी नवीन सत्तांतर झालेला आहे। नवीन सत्तांतर झालेला आहे आणि केंद्रात राज्यात भाजपचे सत्ता आहे। त्यांच्या याच्या साहेबांच्या माध्यमातून भोसे गावासाठी भरपूर विकास निधी आणून गावचा विकास करण्यासाठी आमचे सरपंच स्वाती टेमकर, सदस्य शंकर टेमकर, सदस्य हिराताई वारे, सदस्य मंगल टेमकर यांच्या माध्यमातून आम्ही सर्व म्हणजे प्रयत्न करू आणि गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू हा एक सर्वांच्या वतीने मी एक शब्द देतो। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी।